नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे वन खात्यातील लाचखोर सर्वेहर एसीबीच्या जाळ्यात। प्राथमिक शिक्षण हा मुलांचा खरा पाया, कुलगुरू डॉक्टर पी पाटील यांचे प्रतिपादन। धुळ्यात मतदानाविषयी जनजागृतीपर रॅली। स्वर्गीय रमेशचंद्र अग्रवालजी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त धुळ्यात रक्तदान शिबिर। माझ्यावरील अन्यायाची चौकशी व्हावी, वृद्ध महिलेची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी। आणि बेपत्ता श्याम भाबड याविषयी माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। दुष्काळ निवारणासाठी वन खात्याच्या माध्यमातून खोदलेल्या विहिरींचे अनुदान देण्यासाठी लाच मागणाऱ्या सर्व्हेयरला आज दुपारी कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खुडाणे येथील शेतकऱ्यांनी दुष्काळ निवारण कार्यक्रमाअंतर्गत वन खात्यामार्फत विहीर खोदली होती। या विहिरीसाठी मंजूर झालेले अनुदान मिळावे म्हणून त्याने उप वन संरक्षक कार्यालयात संपर्क केला असता सर्वेहर मनोहर दौलत जाधव याने त्यांच्याकडे 15,000ची लाच मागितली होती। याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आल्याने उप अधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या पथकाने उपवन संरक्षक कार्यालयात सापळा रचला होता। दुपारी 12च्या सुमारास मनोहर जाधवला 15,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। एसीबीच्या पथकात संदीप सरग, संतोष मोरे, कृष्णकांत वाडिले, प्रशांत चौधरी, सुधीर सोनवणे, सतीश जवरे आदींचा सहभाग होता। प्राथमिक शिक्षण हा मुलांचा खरा पाया असतो, त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते। महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था अनेक निर्माण झाल्या आहेत। मुलांना शिक्षणासोबतच मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या गुणवत्तेत वाढ होत नाही। पालकांनी मुलांच्या आवडीनुसार शिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी पाटील यांनी व्यक्त केले। धुळे शहरातील जोधराम रामलाल सिटी हायस्कूल येथे आयोजित नामकरण सोहळ्यात इंग्लिश मीडियम व कनिष्ठ महाविद्यालयाचे नामकरण सोहळ्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक होते। आळंदी येथील सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण संदीपान महाराज हासेगावकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी पाटील यांच्या हस्ते डॉक्टर गुलाबचंद रूपचंद आगीवाल इंग्लिश मीडियम स्कूल व दत्तात्रय मालजी बारी कनिष्ठ महाविद्यालय नामकरण करण्यात आले। शाळा, 3 माध्यमिक हायस्कूल, 1 कनिष्ठ महाविद्यालय व 2 महाविद्यालय असा विस्तार झालेला आहे। शिक्षण विभागाच्या प्रसाराच्या या राष्ट्रीय कार्यासाठी आजपर्यंत शहरातील अनेक दानशूर परिवारांनी संस्थेत देणगी देऊन संस्थेच्या शाखांचे त्या काळात नामकरण करण्यात आले। त्यामध्ये तात्कालिक दानशूर कारखानदार श्री जीवनराम जोगराज अग्रवाल यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ संस्थेत भरीव देणगी दिली व सन 1916 रोजी स्थापन झालेल्या शाळेचे नाव जोधराम रामलाल सिटी हायस्कूल असे करण्यात आले। सन 1937 मध्ये न्यू सिटी हायस्कूलची स्थापना झाली
व करंकाळ परिवाराच्या देणगीमुळे शाळेचे नामकरण किसनराव सोनवणे करंकाळ असे करण्यात आले. सन 1998 मध्ये देवपुरात स्थापन झालेल्या माध्यमिक विद्यालयाचे चितळे परिवाराकडून देणगी प्राप्त झाल्यामुळे रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालय असे नामकरण झाले. सन 1984 मध्ये वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना झाली व सन 1997 साली पालेशा परिवाराने दिलेल्या देणगीमुळे माणकराजे धरमचंदजी पालेशा वाणिज्य महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले. तसेच संस्थेचे सभासद श्री धाराशिवकर परिवाराने संस्थेच्या जोरा सिटी हायस्कूल धुळेमधील व्यासपीठास व संस्थेचे अध्यक्ष नॉमिनी व माजी सचिव डॉक्टर श्री टी.के. ओडेकर यांनी संस्थेच्या किड्स ओपन युनिव्हर्सिटी हायस्कूल धुळेमध्ये व्यासपीठास देणगी देऊन व्यासपीठास त्यांच्या परिवाराचे नामकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील श्री भाऊसाहेब तेजराजी राठोड परिवाराने भरीव देणगी देऊन जोरा सिटी हायस्कूल मधील सभागृहास श्री गीताई सभागृह असे नामकरण करण्यात आले. संस्थेवर श्रद्धा व आदर असलेल्या संस्थेच्या पुष्कळमानी विद्यार्थी व शिक्षकांनी संस्थेच्या नवीन इमारतीतील एकेका खोलीस भरीव देणगी दिलेली आहे. हीच परंपरा आजही कायम ठेवत श्री विजयसिंहजी जमादार यांनी 2 लाख दिलेले आहेत. माननीय डॉक्टर श्री जी.आर. आगीवार परिवाराने संस्थेस रुपये 31 लाख रुपये देणगी देऊन संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलला डॉक्टर श्री गुलाबचंद रूपचंद आगीवार इंग्लिश मीडियम स्कूल असे नामकरण व माननीय श्री किशोरबारी परिवाराने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ व आमचे माजी शिक्षक बारिश सर यांच्या स्मरणार्थ रुपये 31 लाख देणगी देऊन संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयास कैलासवासी दत्तात्रय महाराज बारी असे नामकरण करण्यात येत आहे. या सर्वांच्या प्रेरणेने आणि हे सर्व पाहून आपल्याच संस्थेचे माजी विद्यार्थी ओम श्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक श्री सुभाषजी ओंकारमलजी अग्रवाल व श्री कैलासजी ओंकारमलजी अग्रवाल यांनी आजच त्यांच्याकडून संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात त्यांचे वडील बंधू कैलासवासी हंसराजजी ओंकारमलजी अग्रवाल यांच्याकडून रुपये 31 लाख अशी भरीव देणगी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी श्री सुभाषजी चोखमलजी अग्रवाल यांनीही स्वतःहून आत्ताच जाहीर केली. तेही एका वर्गाला 2 लाख रुपये अशी भरीव देणगी देत आहेत. अशा प्रकारे संस्थेवर अनेक दानशूर परिवाराने देणगी देऊन जो विश्वास ठेवला त्या सर्व देणगीदारांचे आभार मानून भविष्यात संस्थेचा विस्तार होऊन शिक्षणाचे कार्य अधिक चांगल्या रीतीने होत राहील. पुनश्च सर्व मान्यवरांचे एकदा आभार. प्रत्येक मतदार हा मतदार दाता असतो, म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. या हेतूने मतदानाविषयी जागृती व्हावी यासाठी धुळे शहरातील कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेतर्फे शहरात जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार दात्याने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. या निमित्ताने शहरातील कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेतर्फे शहरात जनजागृतीपर रॅली काढून नागरिकांना मतदानाविषयी संदेश देण्यात आला. रॅलीत शाळेतील विद्यार्थिनींनी चला उठा जागे व्हा, मतदानाचा हक्क बजवा, हम होंगे कामयाब जब करेंगे मतदान, घरोघरी एकच नारा मतदान करा मतदान करा, बजवा हक्क मतदानाचा, निवडा उमेदवार देशाचा, मतदार दाता जागा हो, मतदानासाठी सज्ज हो असा नारा देत शाळेतील विद्यार्थिनींनी शहरातील नागरिकांना याविषयी प्रबोधन केले. यावेळी शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने जनजागृतीपर रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
दिनांक 9 तारखेला जी निवडणूक येते आहे, या निवडणुकीसाठीच्या प्रचारासाठी म्हणजे की मतदान राजा जो आहे तो जागृत व्हावा आणि त्याने मतदान कक्षापर्यंत यावं आणि मतदान करावं या उद्देशाने कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एक रॅली काढली आहे, ज्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांनी मतदान राजाला सांगतायत जा आणि मतदान करा आणि आपला हक्क बजावा, यासाठी जी मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली। दैनिक भास्कर समूहाचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय श्री रमेशचंद्र अग्रवालजी यांच्या 74व्या जयंतीचं औचित्य साधत व त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून धुळे शहरातील जुने सिव्हिल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे आयोजन शारदा अग्रवाल फाउंडेशन, आयसीएम इंजिनिअरिंग, MBA कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्राच्या समूहाच्या सदस्यांमार्फत रक्तदान करण्यात आले। तसेच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी देखील सहभाग घेऊन रक्तदान केले। यावेळी दैनिक दिव्य मराठीचे ब्युरो चीफ नरेंद्र सोनवणे, अमोल पाटील, निलेश बलासे, गणेश सूर्यवंशी, निलेश भंडारी, जीवन पांडव, फकीरा खाटीक, प्रशांत माडीवाले, हंसराज शिरसाट आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दैनिक भास्कर समूहाचे संस्थापक चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्या 74व्या जन्मदिवसानिमित्त प्रेरणा दिवस म्हणून दैनिक भास्कर समूहातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे। देशभरात हे रक्तदान शिबिर सुरू आहे। दैनिक दिव्य मराठीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय आणि दैनिक दिव्य मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिवसभरात रक्तदान शिबिर झाले। या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। दैनिक दिव्य मराठी आणि दैनिक दिव्य भास्कर समूहातर्फे त्यांचे आभारही मानतो। रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान शिबिर हे मानवसेवेचे एक चांगले वरदान आहे। रक्तदान शिबिर नियमित झाले तर मानवाला त्याच्यातनं एक ऊर्जाही मिळते, एक जीवनदान मिळते। त्यामुळे या शिबिरांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे अशी विनंतीही करतो। धुळे शहरातील अग्रवाल नगर येथील सिटी सर्वे नंबर 463-1B मधील 27 गुंठे जमिनीवर बेकायदेशीररित्या परस्पर प्लॉट पाडून विक्री करणारे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदार प्रमिलाबाई काशीनाथ बागुल या 72 वर्षीय वृद्ध महिलेने अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना निवेदन देऊन केली। दिलेल्या निवेदनात प्रमिलाबाई बागुल यांनी म्हटले आहे की धुळे शहरातील अग्रवाल नगर येथे सिटी सर्वे क्रमांक 463-1B व क्षेत्रफळ 5 एकर 36 गुंठे अशी शेत जमीन माझे पती काशीनाथ तेजाराम बागुल यांच्या नावे होती। सदर उपभोगातील मालकीची कब्जेदार असलेली शेतजमीन माझे पती काशीराम बागुल यांनी सन 1964 मध्ये NA म्हणजेच बिनशेती करून घेतली। तसेच सदरची मिळकतपैकी 5 एकर 4 गुंठे ही पती काशीनाथ बागुल यांनी धुळे येथील द्वारकादास रतनलाल अग्रवाल अँड कंपनी यास 1965 मध्ये खरेदी खात्याने विकलेली आहे व सन 1967 मध्ये 5 गुंठे गोटू तुकाराम शार्दूल यांना खरेदी खात्याने विकली आहे। परंतु उर्वरित 27 गुंठे मिळकत ही पतीच्या मृत्यूनंतर आजही माझ्या व माझ्या मुलांच्या नावे आहे। परंतु ह्या 27 गुंठे मिळकतीवर खोटे नाटे कागदपत्र तयार करून आरोपी नरेश अग्रवाल, रवींद्र अग्रवाल, द्वारकादास अग्रवाल, हेमलता अग्रवाल, डॉक्टर मधुसूदन अग्रवाल, डॉक्टर स्मिता अग्रवाल, कल्याणचंद अग्रवाल राहणार सर्व अग्रवाल नगर यांनी संगनमत करून बेकायदेशीर परस्पर प्लॉट पाडून विक्री करीत आहेत। तरी आपण त्वरित चौकशी करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी प्रमिलाबाई बागुल या वृद्ध महिलेने पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात केली आहे। प्रमिलाबाई काशीनाथ बागुल यांच्या हडप केलेल्या प्लॉटा संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। धुळे येथील अग्रवाल नगर
परिसरातील प्रमिलाबाई बागुल यांची 5 एकर शेतजमीन होती. ती शेतजमीन त्यांनी द्वारकादास अग्रवाल कंपनी यांना 1965 मध्ये खरेदी करून विकून दिली होती. उरलेली जमीन ती त्यांची त्या ठिकाणी जशी तशी होती, परंतु अग्रवाल आणि यांच्या काही भूमाफिया गुंडांनी सदर जमीन 27 गुंठ उरलेली जमीन त्याच्यावर परस्पर खोटे नाटे पुरावे देऊन दस्तावेज तयार करून त्यांनी ती जमीन हडप केलेली आहे. आणि त्याच्यावर परस्पर सदर महिलेला काही माहीत नसताना या बागुलबाईला त्यांनी तिथे प्लॉट पाडून त्या आवाच्या सव्वाच्या भावाने विकलेले आहेत. परंतु ज्यावेळी त्या प्रमिलाबाईला माहीत पडलं की माझी अशा प्रकारची जमीन होती, ती त्यांनी परस्पर विकली, प्लॉट पाडले, बा माझी फसवणूक झाली, शासनाची फसवणूक झाली. त्यामुळे त्या बाईने त्या लोकांना विचारणा केली असता सदर लोकांनी त्या बाईला मारहाण करून हाकलून दिलं होतं आणि दमबाटी केली होती की जर तू या प्लॉट संदर्भात कुठेही वाच्यता केली, कुठेही फिर्याद केली तर तुझ्या परिवाराला आम्ही जिवंत ठेवणार नाही, तू आमचं काही वाकडं करू शकत नाही, आमच्या मागे राजकीय पाठबळ आहेत आणि त्यामुळे आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, म्हणून तू ते प्लॉट विसरून जा आणि चुपचाप आमच्या विरोधात लागू नको अशा प्रकारच्या धमक्याही वारंवार देत होते. त्या संदर्भात मी त्या बाईने पोलीस स्टेशनला अनेक त्यांच्या विरोधात तक्रारी सुद्धा केल्यात, परंतु पोलिसांनी त्याची कुठलीही दखल न घेता उलट त्या बाईवरच त्यांनी आपला पोलीस इंगळा दाखवला. मला एकच पोलीस साहेबांना व SP साहेबांना विनंती की सदर महिला अत्यंत गरीब आणि विधवा आहे, त्या महिलेला आपल्याकडून जर योग्य न्याय मिळत असेल तर आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा कायद्याचा फार मोठा स्वाभिमान करू. परंतु जर त्या महिलेला कुठल्या प्रकारचा न्याय मिळाला नाही तर ती महिला तिच्या मुलाबाळांसह कलेक्टर ऑफिस किंवा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण बसेल, याची आपण दखल घेतली पाहिजे. धुळे शहरातील जुने धुळे येथील रहिवासी श्याम मधुकर भाबड हे गेल्या अनेक दिवसांपासून शहरातून बेपत्ता झाले आहेत. तरी समाजातील सृजन नागरिकांना ते आढळल्यास त्यांनी आम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांद्वारे देण्यात आली आहे. श्याम भाबड हे घरात कुणालाही न सांगता घरातून निघून गेले आहेत. त्यांचा शोध नातेवाईक घेत असून त्यांना अद्याप यश मिळालेलं नाही. याची दखल घेऊन श्याम भाबड यांच्या नातेवाईकांनी धुळे पोलीस ठाण्यात हरवल्याचीही नोंद केली आहे. त्यामुळे ज्याही कोणी नागरिकांना श्याम भाबड आढळतील तर त्यांनी धुळे पोलीस ठाण्यात किंवा त्यांच्या नातेवाईकांना या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे वन खात्यातील लाचखोर सर्वेहर एसीबीच्या जाळ्यात. प्राथमिक शिक्षण हा मुलांचा खरा पाया, कुलगुरू डॉक्टर PP पाटील यांचे प्रतिपादन. धुळ्यात मतदानाविषयी जनजागृतीपर रॅली. स्वर्गीय रमेशचंद्र अग्रवालजी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त धुळ्यात रक्तदान शिबिर. माझ्यावरील अन्यायाची चौकशी व्हावी, वृद्ध महिलेची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी. आणि बेपत्ता श्याम भाबड याविषयी माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन. याचबरोबर माता हिंगलाज TV न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.